नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. lokmat.com आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांना काही प्रश्नांवर बोलतं करण्यासाठी मी जेव्हा फोन केला तेव्हा ते म्हणाले की मी स्वतःच कोरोनाने आजारी होतो, आता बरा झालो आहे, पण अजूनही बोलताना मला खोकला येतो, त्यामुळे मी थेट मुलाखत देऊ शकणार नाही. पण ऑडिओच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे मांडलेले आहेत. ते मुद्दे काय आहेत हे आपण ऐकणार आहोत. मी त्यांना प्रश्न विचारला होता, डॉक्टर, सध्या अनेक लोक वेगवेगळे काढे घेत आहेत, आयुर्वेदिक औषधं घेत आहेत, त्याचे दुष्परिणाम देखील अशा रुग्णांमध्ये दिसत आहेत, त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आपण जो मुद्दा मांडला आहे तो सत्य आहे की नाना प्रकारचे काढे आणि पाचक रस किंवा वेगवेगळे वनस्पतीजन्य असे द्राव्य पदार्थ सेवन करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्याच्याबद्दल विशेषत्वानं बोललं जात आहे आणि थोडीशी भरकटल्यासारखी अवस्था झालेली आहे. याची जर कारण मीमांसा केली तर मला वाटतं कोविड ह्याच्यामध्ये आपण इतके गुंतून पडलो आणि मग ते 9 दिवस का 14 दिवस की ह्या कोविडचे जे लांबवर होणारे दुष्परिणाम आहेत त्याच्याकडे आपण अजूनही म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही. डॉक्टर, आपण जे सांगताय त्यावर आपल्या टास्क फोर्सने काही उपाय सुचवले आहेत का? यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या काय सूचना आपण शासनाला केल्या आहेत? टास्क फोर्सनी गेल्या 2 आठवड्यामध्ये ह्याच्यावरती विशेष काम केलं आहे आणि शासनाला काही विनंत्या केल्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली विनंती अशी आहे की कोविड झाल्यानंतर त्या व्यक्तीची काळजी घेणं, त्या व्यक्तीचा ज्याला आपण फॉलोअप असं म्हणतो, तो लॉंग टर्म फॉलोअप अंदाजे 40 दिवसापासून 4 महिन्यापर्यंतच्या काळामधला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे जवळजवळ सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये ज्याला आम्ही पोस्ट कोविड सिंड्रोम OPD असं म्हटलं आहे, ह्या OPDची स्थापना करावी. ह्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर असावेत. जे रक्ताच्या चाचण्या करणं गरजेचं आहे त्या रक्ताच्या चाचण्याही व्हाव्यात. काही विशिष्ट कालावधीनंतर CT स्कॅन आणि पल्मनरी फंक्शन टेस्ट ह्याचा अंतर्भाव आता केला जावा. आणि हे अर्थात सगळं खर्चिक काम आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये तर त्याचं एक विशेष पॅकेज तयार केलं आहे की ह्या तपासण्याही व्हाव्यात. रुग्णांनी खिशाकडे बघता स्वतःच्या फुफ्फुसांकडे दुर्लक्ष करू नये, कारण याचे जे दूरगामी परिणाम आहेत ना ते फार वाईट आहेत. आता हे जे काढे घेण्याची प्रवृत्ती आहे ही या पोस्ट कोविड सिंड्रोम मधून निर्माण झालेली आहे. डॉक्टर, याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? कोणत्या गोष्टींमुळे हे दुष्परिणाम जाणवतात? आपल्याला नेमकं काय वाटतं? कोणत्या गोष्टींमुळे हे दुष्परिणाम होत आहेत तर साधारणतः 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोविडमध्ये रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या गुठळ्या शरीराच्या निरनिराळ्या रक्तवाहिन्यांमध्ये दिसून आलेल्या आहेत. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये झाल्यामुळे अनेकांना हार्ट अटॅक आले आहेत, ज्याला ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम असं म्हटलं जातं, तो झालेला आहे. काही जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आपण अनेकदा बातम्यांमध्ये वाचतो की सदर गृहस्थ कोविड रुग्णालयामध्ये भरती होते, त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि 10 दिवसानंतर घरी त्यांचे अकस्मात निधन झाले. तर हे जे अपमृत्यू आहेत, ह्या अपमृत्यूंचं कारण या रक्ताच्या गुठळ्यांनी हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होण्यामध्ये दडलेला आहे. दुसरा जो परिणाम आहे तो ह्या रक्तवाहिन्यांच्या गुठळ्या शरीराच्या दूरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये होत आहे आणि त्याच्यामुळे पायाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये गुठळ्या, ज्याला आम्ही थ्रॉम्बोसिस असं म्हणतो, मग त्याच्यामुळे विलक्षण पोटऱ्या दुखणं, पाय दुखणं, थकवा येणं आणि याहीपेक्षा भयंकर म्हणजे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्यामुळे स्ट्रोक सदृश, पक्षाघात सदृश आजार निर्माण होणं, हे सर्व प्रकार कोविडच्या पोस्ट कोविड सिंड्रोममध्ये आम्हाला दिसत आहेत. डॉक्टर, आपण जे सांगताय त्यात ॲलोपॅथीवर औषधं आहेत का? सध्या रुग्णांना काय दिलं जात आहे आणि त्या देण्याचा काही उपयोग अशा रुग्णांना होतो का? आता ह्याच्यावरती जी ॲलोपॅथीची औषधं आहेत ती युजली रक्त पातळ करण्याकडे गुणधर्म असणारी अशी आहे.
अगदी सुरुवातीला ज्या लोकांना डिस्चार्ज दिला त्यांना कोणत्याही प्रकारची औषधं नव्हती. नंतर जी मी आजारी पडलो ती जी फेज होती साधारणतः मे एंड जून, तर त्यावेळेला आम्हाला डिस्चार्ज नंतर 10 दिवस ही औषधं दिली गेली. परंतु आता मात्र आम्ही सरसकट ज्यांना मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज आहे आणि ज्यांना रुग्णालयामध्ये इंट्राव्हेनस हिपॅरिन लागलं होतं, अशा रुग्णांना डिस्चार्ज नंतर अंदाजे महिनाभर रक्त पातळ ठेवणारी अशी औषधं सजेस्ट करतो आहोत. आता ह्याच्यामध्ये आम्हाला लिमिटेशन्स आहेत. ज्याला काही हृदयाचे किंवा रक्ताचे विकार आहेत, अशा रुग्णांना मोठ्या डोसमध्ये ही औषधं लॉंग टर्म आम्हाला देता येत नाहीत. किंवा ज्या रुग्णांना लिव्हरवरती काही परिणाम झालेला आहे यापूर्वीच्या त्यांच्या आयुष्यामध्ये, अशा रुग्णांना लिव्हरवरती ज्यांचा थोडाफार परिणाम होतो अशी औषधंही आम्हाला सजेस्ट करता येत नाही. रेमडेसिवीर हे औषध सर्रास वापरलं गेलं आहे, पण रेमडेसिवीरचे लिव्हरवरती दुष्परिणाम ज्ञात आहेत. तेव्हा ह्या सगळ्यांचा विचार करता ॲलोपॅथीला मर्यादा पडत आहेत. डॉक्टर, जर ॲलोपॅथीला मर्यादा पडतात असं आपण म्हणताय, तर मग यावर उपाय काय आहेत? काय केलं पाहिजे अशा रुग्णांनी जेणेकरून त्यांना यावर मात करता येऊ शकेल? मी तर माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू इच्छितो की फिजिओथेरपीला पर्याय नाही आणि दुर्दैवाने ह्याच्याकडे आम्ही म्हणावं तेवढं लक्ष दिलेलं नाही. परंतु फुफ्फुसं पुन्हा नॉर्मल होण्यासाठी अंदाजे 8 ते 12 आठवडे अत्यंत इंटेन्सिव्ह चेस्ट फिजिओथेरपी ज्याला म्हटलं जातं, अशी म्हणजे साधारणतः रोज 45 मिनिटं ते 1 तास वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचे व्यायाम करणं, पाठीवरती धपाटे घातल्यासारखे व्यायाम करून घेऊन जी निद्रिस्त ॲल्व्हिओल आहे, निद्रिस्त ज्या हवेच्या पिशव्या आहेत त्या उघडण्यासाठी प्रयत्न करणं, ह्याची नितांत गरज आहे. पण मग डॉक्टर, असे रुग्ण काढे घेतात किंवा वेगवेगळ्या द्रावणांचा उपयोग करतात, त्याचा किती उपयोग होतो प्रतिकारशक्ती वाढायला? काही मदत होते का त्याची? आता द्रावण आणि काढे हे ह्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालेले आहे. हे सत्य आहे की आयुर्वेदामध्ये अशा असंख्य उपयुक्त वनस्पती आहेत की ज्यांचा थेट श्वसन संस्थेवरती परिणाम होतो. मी स्वतः माझ्या एका आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं लेंडी पिंपळी हे जे आयुर्वेदामध्ये सांगितलेली ही जी वनस्पतीजन्य गोष्ट आहे, ह्याचा दुधामधनं सेवन करून मी हा काढा घेतो आहे. त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये दालचिनी, लवंग ह्या वस्तू पाण्यामध्ये भिजवून ठेवून त्याच्यापासून जो द्रव निर्माण होतो त्याचंही सेवन मी करतो आहे. मला याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवलेले नाहीत. उलटं थोड्याफार प्रमाणामध्ये प्रतिकारशक्ती वाढायला यांनी मदत होते, हे सत्य आहे. तसंच ज्यांना श्वसनाचे विकार आहेत अशा व्यक्तींना लेंडी पिंपळीच्या काढ्याचा निश्चित उपयोग होतो, अशी माझी स्वतःची भावना आहे. डॉक्टर, आपण जे सांगताय ते बरोबर आहे, पण मग प्रत्येकजण आपल्या मनाने असे काढे घेतो आहे, वेगवेगळी औषधं आयुर्वेदातली घेतो किंवा आयुषनी ज्या काही ॲडवायझरीज दिल्यात त्याच्यानुसारही प्रत्येकजण आपलं आपलं डोकं लावतो. अशावेळी याचं प्रमाण आणि त्याची सत्यता कोणाकडून तपासून घ्यायची? म्हणजे असे काढे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून घ्यायचे की कोणाला विचारून घ्यायचे? फक्त मला या ठिकाणी एक सजेस्ट करायचं आहे की ज्या प्रमाणात ते घ्यायचं आहे, ज्या दुकानातून किंवा ज्या फार्मसीमधून तुम्ही त्याची प्युरिटी कन्फर्म करून ते घ्यायचं आहे, ते तुमच्या आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांना विचारूनच घ्या. स्वतःचं डोकं त्या ठिकाणी लावू नका. कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीचा औषधाचा उपयोग आहे, तसा त्याचा एक अनौषधी म्हणा किंवा कोलॅटरल डॅमेज करणारा इफेक्ट असतोच. अनेक गोष्टी ह्या शेवटी लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतात असतात, त्याच्यामुळे लिव्हरवरती काही परिणाम होऊ शकतात. अर्थात ह्या वनस्पतींमध्ये हेवी मेटल्स आहेत असं मला वाटत नाही, ज्याचा नेहमी एक ॲलोपॅथीकडनं ओरड केली जाते, ती ह्या वनस्पतींमध्ये आहे असं मला वाटत नाही. त्याचं कॉम्पोजिशन मी बघितलं आहे आणि पर्टिक्युलरली मी पुन्हा एकदा लेंडी पिंपळीबद्दल बोलीन, कारण याचा डायरेक्ट इफेक्ट श्वसनाच्या विकारावरती, अस्थमामध्ये याचा प्रयोग झालेला आहे. तेव्हा काही प्रमाणामध्ये, म्हणजे माझ्या या कथनाचा समारोप करताना अतुल मी एवढंच म्हणेन की हे जे द्रावणं आहेत, हे जे काढे आहेत, हे जरूर आपण घ्या, पण ते प्रमाणात घ्या.
कारण हे काढे उष्ण पडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि मग तुम्ही श्वसन संस्था बरी करायला जाता, पण तुम्हाला पोटाचे विकार, वारंवार शौचाला होणं, पोटात बोर्डा पडल्यासारखं होणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. त्यामुळे कोणत्या गोष्टी घ्यायच्या, त्या कुठून खरेदी करायच्या, त्यांचं द्रावण कसं तयार करायचं आणि ते कसं सेवन करायचं, ह्या प्रत्येक गोष्टी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कराव्यात अशी माझी नम्र विनंती आहे. डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारतो. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन वेगवेगळ्या पॅथी आहेत, त्याबद्दल काय सांगाल? शेवटी काय, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ही भावंडांसारखीच नांदायला हवी आणि त्यातूनच आपण बरी व्हायला पाहिजे. ज्या वेळेला टास्क फोर्सचा प्रारंभ झाला, साधारणतः एप्रिल महिन्यातली गोष्ट आहे, त्यावेळेला मी हे बोललेलो आहे, हे मी नमूद केलं आहे की ॲक्यूट फेजमध्ये जेव्हा क्रिटिकलिटी जास्त असते त्यावेळेला ॲलोपॅथिकला काम करू दे, परंतु तो काळ निघून गेल्यावरती जी रिहॅबिलिटेशनची फेज आहे, जिथं आपल्याला पुन्हा पूर्ववत पूर्वपदावरती जायचं आहे, तिथं मात्र आपण आयुर्वेद किंवा वेळप्रसंगी होमिओपॅथीचाही वापर करायला हरकत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. विरोध असेलही मी विरोधकांचाही सन्मानच करेन. धन्यवाद.